शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी आज घोषित झालेली आहे आणि शिर्डी लोकसभेसाठी पुन्हा एकदा खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर विश्वास टाकलेला आहे पक्षानं। तिसऱ्यांदा आपली उमेदवारी आपल्याला या ठिकाणी भूषवण्यात मिळते। काय वाटतं 2014-19 आणि या 24ची निवडणूक कशी असणार? या ठिकाणी मी शिर्डीच्या मतदाराचा आभार मानेन। 2014, 2019 आणि 2024ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मी खास करून अनेक नेते आहेत यामध्ये। तो कोलेताई असतील, असं कोलेताई असल्यामुळे नसल्यामुळे नाही, मी इथं आहे, पण अनेक लोकांनी गटतट चढून मला 2014 देखील 19 देखील या ठिकाणी मदत केलेली आहे। त्यामुळे अनेक गटतट असेल देखील या ठिकाणी खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान जनता तयार आहे। त्यामुळे राज्याच्या वतीने मला उमेदवारी घोषित झाली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी शिर्डीच्या जनतेच्या वतीने त्यांना मला खासदार म्हणून पाठवत असताना दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोस मताने या शिर्डीच्या जनतेने मला मतदान केलेलं आहे। एकंदरीत बघितलं अनेक पक्षांनी दावे केले होते, मात्र शेवटी आग्रही मुख्यमंत्री तुमच्यासाठीच होते आणि त्या अनुषंगाने आज उमेदवारी देखील जाहीर झाली आहे। काय आव्हान तुम्ही करणार आहात आणि मुख्यमंत्र्यांना देखील काय संदेश आहे? या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ह्या राज्याचा कारभार स्वीकारला त्यावेळेस त्यांचं कामाची पद्धत, तळमळ ही सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणीच्या कामाला मदत केलेली आहे आणि म्हणून तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून दिल्लीचं पंतप्रधान दिल्लीमध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी ह्या महाराष्ट्राची जनता पुन्हा संधीच्या रूपाने या शिर्डीची जनता मला निवडून दिली। 2014मध्ये जी निवडणूक झाली त्याची पुनरावृत्ती होते। तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत ते देखील 2014ला भाऊसाहेब वागचौरेच होते, मात्र पक्ष त्यांचा वेगळा होता। आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आहेत। कशी वाटते ही लढाई सध्या तुम्हाला? आता तरी चित्र कसं वाटते? या ठिकाणी खरं म्हणायला गेलं की 2014, 2019 आणि 2024ला पुन्हा 14चीच परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये निर्माण होईल। आता आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप लगेच सुरू झालेले आहेत। भाऊसाहेब वागचौरेंवर तुम्ही तूप घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी तुमच्यावर ठेकेदारीचा आरोप केला आहे। या आरोपाकडे कसं बघता त्यांनी? या ठिकाणी त्यांनी आरोप केला मला 25 वर्ष या मतदारसंघामध्ये मी ठेकेदाराच्या बाजूने असेल। एक मॅटर असं झालं होतं की नॅपकिनच्या संदर्भात माझ्याकडे काय महिला आणि त्या ठिकाणी प्रकाश मेहताचा PA माझ्याकडे आला आणि नगरपालिकेने त्या टेंडरमध्ये मॅन्युफॅक्चरला प्राधान्य द्यावा आणि ते सप्लायरकडे दिलं होतं। मी एक पत्र दिलं आणि ते की मला 2-4 लाखाचा मटेरियलचा असेल आणि त्यांनी सप्लायरकडे घेऊ नये म्हणून माझं मत आहे नियमानुसार कारवाई करा। त्यामध्ये काय नाही, ठेकेदारी केली असेल तर माझ्या 25 वर्षाच्या काळामध्ये नगर जिल्ह्यातलाच मी रहिवासी आहे, नगर जिल्ह्यामध्ये राहतो, 15 वर्ष आमदार आहे, 10 वर्ष खासदार आहे, तर जनता सर्व्हिस जाणती आहे आणि मी काय ठेकेदारी नाही। त्यांचं काय तूप घोटाळ्याचा विषय होता, मी त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये तो तूप जे पैसे दिले त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेस त्यांचे नेते देखील माझ्याबरोबर होते, त्यामुळे ती बरोबरी नाही आणि माझी भूमिका आहे सत्तावर आधारित ही निवडणूक होणार आहे, त्यामुळे तसं काय विषय नाही। कोपरगाव मतदारसंघाचा जर विचार केला, या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत, तर दुसरीकडे कोल्हे कुटुंब आहे। हे पारंपरिक लढत विधानसभेला पाहायला मिळते। यांच्यामध्ये तुम्ही समन्वय कसा साधणार आणि दोघांची मतं तुमच्या बाजून कशी जुळवणार? ह्या ठिकाणी कोल्हे साहेब असेल पक्षाबरोबर आहे आणि अजितदादाचा गट आमच्याबरोबर आल्यामुळे पारंपरिक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, त्यामुळे वेग भैया कोल्हे असेल आणि त्यांची टीम असेल हे आमच्याबरोबर पूर्वी होते, आत्ता पण राहतील आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं आणि आमदार साहेब पण आहे, त्या ठिकाणी एक दिलाने ह्या कोपरगावमध्ये मतदान नितीन भाऊ आमच्याबरोबर आहेत। त्यामुळे सर्वांना घेऊन ह्या ठिकाणी मोदी साहेबांना PM करण्यासाठी सर्व त्या ठिकाणी कोपरगावचे कार्यकर्ते, सर्व आजी माजी आमदार त्या ठिकाणी एक दिलाने ह्या लोकसभेमध्ये मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी मला खासदार म्हणून या ठिकाणी पाठवतील ती आशा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार होता आणि त्या दौऱ्यादरम्यान देखील तुमची उमेदवारी घोषित होईल अशी चर्चा होती, मात्र तो दौरा पुढे ढकलला आहे। नेमका तो दौरा आता एकनाथ शिंदेंचा कधी असतो? आता ह्या ठिकाणी सर्व पक्षाच्या बैठकी होतील। आता समजा आम्ही
अकोला झाला, आज संगमनेर झाला, आज कोपरगाव झाला, उद्या श्रीरामपूर आणि नेवासा होईल. नंतर त्या पक्षाचा मेळावा होईल आणि त्या पक्षाचा मेळावा झाल्यानंतर एक संयुक्त बैठकमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा पवार साहेब असतील, त्याला संबोधित करतील आणि एक दिलाने ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रूपरेखा ठरवली जाईल. एक दिलाने प्रचाराची रूपरेखा ठरवली जाईल असं खासदार लोखंडे यांनी म्हटलंय. एकंदरीत जर बघितलं तर त्यांना उमेदवारीची खात्री होती आणि उमेदवारी मिळणार या हेतून त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता. अनेक नेत्यांच्या गाठीभेटी देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्रचारात एकंदरीतपणे बघितलं तर उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच त्यांनी मुसंडी घेतली होती. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.